मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो आज आपण आलो आहेत रोहिदास दादा मुरलीधर बादाडे मुक्काम पोस्ट जवळाजुटा तालुका पाथरी जिल्हा परभणी यांचं भरपूर दिवसापासून कॉलिंग होतं। तुम्ही स्वतः किती पॉईंट शोधले तारावर? मी ह्या तारावर बाहेरचे 21 पॉईंट हिट झालेत माझ्यावाले। तिकडे बघून सांगा। तारावर माझे 21 पॉईंट हिट झाले। ही ताराचा कुठं प्रयोग बघितला तुम्ही? गुटे सरांचा। ओके, तुम्हाला याच्यात तथ्य वाटलं की नाही? हा, ह्याच्यात 100% तथ्य। प्रॉब्लेम काय झाला, यांचा एक पॉईंट घेतला, त्याला एक ठिकाणी पाणी लागलं, पण ते थोडा कच्च्या पार्ट मध्ये लागल्यामुळं मातोट होतो ना, त्यामुळे त्यांना पाईप टाकता आला नाही। परिणाम त्यांनी तो बुजवून टाकला आणि एक पॉईंट ड्रॉप गेला। एक पॉईंट ड्रॉप कशामुळे गेला? त्यांना ती जे आपण गेल्या वर्षी जो प्रयोग केला मोकळ्या लाईनवर चालायचं, म्हणजे लाईन आता सापडल्यानंतर लाईनवर कसं चालायचं, त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया, ती एक साईडनी चालली, त्यांनी दुसरा व्हिडिओ पाहिलाच नाही की दोन्ही बाजून चालावं लागतं म्हणून। एकदा उत्तर दक्षिण लाईन जर असेल तर उत्तरेकडून दक्षिणेक आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे चालत यायचं। पूर्व पश्चिम असेल तर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे 10-10 फूट 20-20 फूट चाला। विशेष म्हणजे आता हा पॉईंट आहे ना, ही लाईन आहे बरं का मित्रांनो, ही लाईन कोणती आहे? पूर्व पश्चिम। आता आपण पूर्व पश्चिमेकडे जाऊ बघा एक मिनिट। पहिल्याच पावलामध्ये तारा फिरल्या, पुढे आल्या, पुन्हा पाठीमागे गेल्या, बरोबर सेम। आता मी तसं 10-20 फूट जायला पाहिजे, तुम्ही जा, मला 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 माहीत झालेलं आहे। आता हे बघा सेम इकडून चालताना एक पाऊल ठेवलं, तारा पुढे घेतल्यानंतर सॉरी बघा पुढे गेल्या तारा, पुन्हा मागे आल्या, पुन्हा पुढे नाही गेल्या, पुढे जाऊन असं झाल्या, क्रॉस झाल्या। आता समजा ड्रॉप आहे आणि कधी कधी एक साईडने फिरतात, एक साईडने फिरत नाहीत, ज्या पुन्हा आपले सगळे जागेवर। तर ह्या पार्ट फक्त एका पॉईंटमुळे, बाकी लाईन वगैरे व्यवस्थित शोधल्या होत्या, लाईन मिळतात, पण फॉल्टी लाईनवर जर पॉईंट गेला तर बऱ्यापैकी आउट जातो आणि मग त्याचं प्राईस इथं भोगावं लागते। दुसऱ्याचे 21 पॉईंट सुपरहिट गेले, स्वतःचा पॉईंट ड्रॉप झाल्यानंतर माणसाचं मनोबल थोडं खसतं। मला असं वाटतं काहींचा पार्ट असतो तिथं ड्रॉप भाग नसतो, म्हणजे ड्रॉप एरिया नसतो बाबा, फॉल्टी क्षेत्र नसतं, आणि काहींच्या शेतामध्ये असतो तिथं भरपूर पॉईंट। यांचे तुमची स्वतःची किती 8-9 झाले ना? 7 पॉईंट झाले। 7 झाले, आपण 2 दिलेले, याचे रिझल्ट तुम्हाला लवकरच येतील। नाव पण लक्षात ठेवा, रोहिदास दादा मुरलीधर बादाडे जवळाजुटा तालुका पाथरी जिल्हा परभणी। याचे व्हिडिओ येते ना आपल्याला लवकरच, मला वाटतं उद्या परवाचा होईल है ना, 2-3 दिवसामध्ये। बाकी भरपूर व्हिडिओ माझ्याकडे आहेत पडलेले, जेवढे टाकते तेवढे टाकू, तेवढा टाइम नसतो। आणि मला वाटतं माझ्याकडे 25-30 व्हिडिओ आता एवढ्या महिन्याभरातले असतील, अजून काही होत आहेत, काहींचे आले नाहीत, काहींचं सांगतात सर झालंय माझे पाणी भरपूर लागले, व्हिडिओ टाकायचं लक्ष नाही, व्हिडिओ काढला नाही, रात्री पॉईंट झाला, अशी भरपूर कारणं असतात, मी नाही विचारत। तर चला, हे काय आपल्याला जाहिरातबाजी करायची नाही, पण मला असं वाटतं पाणी छान लागते। 21 पॉईंट झाले यांचे स्वतःचे, फक्त एक ड्रॉप झाला, म्हणजे 100% 80-20 रेशो असतो गव्हर्नमेंटचा, पण 80-5-20 फेल। पण या प्रयोगामध्ये मला वाटतं 100/100 आहे। आता 20 माग 100 जर हिशोब केला तर 100 मागे यांचे फक्त 4 नाही तर 5 पॉईंट फेल होऊ शकतात अशा ड्रॉप एरियात। त्याचा अभ्यास झाला तर 100 पैकी 100 मार्क मिळतील। महाराष्ट्रातले तमाम पाणी शोधक आहेत, त्यांनी याच्यावर काम केलं, भरपूर सक्सेस रेट झाला आहे। मला असं वाटतं या प्रयोगाचा इथून पुढे आपला पाणी शोधक मेळावा पण आहे, पाणी शोधक मेळावा 2, त्याच्यामध्ये मला वाटतं मोठ्या प्रमाणात पाणी शोधक सहभागी होतील, मशीनवाले होतील, जे टेक्निक ज्याची वेगवेगळी टेक्निक आहे त्याचे अभ्यासक आहेत, मला वाटतं नक्की एकत्र येऊन काम करूयात। काही सांगायचं तुम्हाला? हो, गुटे सरांना मी 2 वर्षाचा जुना सबस्क्राईब आहे। त्यांचं जुनं चॅनल उडाल्यामुळं मला सर जुनं तुमचं चॅनल उडलं आहे का, त्याच्यामुळं माझं जरा हे झालं बघायची। त्याच्यात बी ऑलरेडी सगळं सांगितलं होतं, नवीन चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न केला, पण जुन्या नव्या चॅनलवर व्हिडिओ कमी आले, वेळ मिळाला नाही शरीरात। आणि सरांचा मी मनापासून आभारी आहे, त्यांनी मला 2 पॉईंट दिले, त्यांचे उपकार मी विसरणार नाही। चला मित्रांनो, आपण ओके, धन्यवाद। आपण आता इथून जाणार आहे तर सेलू, परभणी, हिंगोली नंतर रात्री मुक्कामी जाणार आहेत आपण तेलंगणामध्ये। तेलंगणाचा उद्या प्रोजेक्ट करून आपण घराच्या दिशेने जाणार आहेत उद्या संध्याकाळी। त्याच्यानंतरचा पार्ट आहे, एक दिवस आळंदी आहे, आळंदी देवाची माऊली दर्शन आणि 1-2 पॉईंट येतं। त्याच्यानंतर गुरुवारी अहिल्यानगरचा राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, नांदगाव, वैजापूर, गंगापूर, त्याच्यानंतर चांदवड, सटाणा, देवळा, कळवण, निफाड, सिन्नर आणि संगमनेर, तिथून आळेफाटा 2 दिवसाचा रूट राहील, त्याच्यात सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करेल। गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 3 दिवसामध्ये तो पार्ट होऊन जाईल। जरी गुरुवारी नाही जमलं काही कारणास्तव तर शुक्रवारी आणि शनिवारी, आणि जर गुरुवारी फायनल झालं तशी लाईव्ह त्याच्या अगोदर होईल, त्याच्या अगोदर व्हिडिओ पण येईल। मला असं वाटतं फार फोन करण्यात दिवसाचे एका माणसाचे 10-10 फोन असतात, त्यांची चूक नाही, मी महिनाभर गॅप घेतल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आलाय, पण प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील। एखादा चुकला तर नेक्स्ट रूटमध्ये, आताही नांदेडचा भरपूर भाग राहणार आहे, नांदेडचा भाग
शनिवार नंतर रविवार, सोमवार, मंगळवार पुन्हा रिपीट होईल. मला वाटतं हा पार्ट झालेला, त्याच्यामध्ये लातूर, उस्मानाबाद सगळा पार्ट राहील. नांदेड राहील, पुन्हा जालना राहील. जालन्याचा भरपूर भाग राहिलेला आहे. बुलढाण्याचा राहिला आहे. जळगाव शनिवारी, गुरुवार, शुक्रवार, शनिवार याच्यामध्ये होऊन जाईल. चला मित्रांनो, आता काही फालतू बडबड करीत नाही. काही सांगायचं मामा? बस सांगायचं काही? ओके. चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू उद्याच्या भागात. उद्याचा भाग आता शेवट वेळ मिळाला, मला थोडा थकवा कमी झाला, चहा वगैरे पिऊन आलतो, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ बनवत नाही. आजच्या भागात एवढंच. भेटू उद्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.